अभिनेता शाहरुख खानच्या घरामध्ये घुसण्याचा एकानं प्रयत्न केला होता। 2 ते 3 दिवसांपूर्वी शाहरुखच्या मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा एका अज्ञात इसमानं प्रयत्न केला। सैफ अली खानवरती हल्ला करणारा आणि शाहरुखच्या घरामध्ये घुसणारा हा एकच आरोपी आहे असाही संशय आता पोलिसांना आहे। आणखी एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। एकीकडे सैफ अली खानवरती हल्ला झालाय आणि त्याला जोडून ही आणखी एक महत्त्वाची बातमी। अभिनेता शाहरुख खान याच्या घरामध्ये घुसण्याचा 2 ते 3 दिवसांपूर्वी एकानं प्रयत्न केला होता। सूरज सावंत आपल्याला माहिती देत आहेत। सूरज, नक्कीच आपण पाहतोय की अभिनेता शाहरुख खान याच्या देखील घरात घुसण्याचा प्रयत्न झाल्याचा काही दिवसांपूर्वी प्रयत्न झाला होता आणि 2 ते 3 दिवसांपूर्वी शाहरुखचा जो मन्नत बंगला आहे त्या ठिकाणी हा प्रयत्न आरोपीने केला होता। भिंत चढून त्याने देखील आत जाण्याचा प्रयत्न केला, मात्र मध्यंतरी ती जाळी लावण्यात आली होती सुरक्षा रक्षकांसाठी। त्यामुळे त्याला आतमध्ये बंगल्यात जाता येत नाही। मात्र हा तिसरा आरोपी कुणी नसून असा पोलिसांना संशय आहे की हाच आरोपी आहे जो सैफच्या घरात देखील जाण्याचा प्रयत्न केला। त्यानेच काही दिवसांपूर्वी शाहरुख खानच्या घरी देखील जाण्याचा प्रयत्न केला असल्याचा संशय पोलिसांना आहे। सूरज, ज्या व्यक्तीने हा प्रयत्न केला होता किंवा ज्या वेळेला या प्रयत्नाची घटना घडली त्यानंतर त्या संदर्भामध्ये पोलिसांमध्ये काही तक्रार देण्यात आली होती का? तर ही घटना जेव्हा घडली त्याच्या काही म्हणजे 1 ते 2 दिवसानंतर ते उघडकीस आली की कोणीतरी आत जाण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा झाले। त्यामुळे अद्याप तरी कोणी तसं तक्रार घेऊन आलेलं नाही। मात्र त्याची कल्पना पोलिसांना देण्यात आली होती की असा प्रकार घडलेला आहे म्हणून, मात्र ही नोंद अद्याप कुठे करण्यात आलेली नाही। बरं, आणखी एक मुद्दा तो म्हणजे सैफ अली खानवरती ज्या पद्धतीचा हल्ला झाला त्यामधला जो आरोपी आहे आणि शाहरुखच्या घरामध्ये शिरण्याचा ज्याने प्रयत्न केला ती व्यक्ती आहे, ती दोन्ही म्हणजे एकच व्यक्ती आहे असा संशय पोलिसांना आहे। नक्कीच जे असे हाऊस ब्रेकर्स असतात जे घरफोडीचे गुन्हे करत असतात ते एकाच परिसरात वारंवार फिरताना पाहायला मिळतात आणि अनेक अशाच मोठ्या लोकांना टार्गेट करण्याचा देखील त्यांचा प्रयत्न असतो। त्यामुळे पोलिसांना कुठेतरी संशय आहे की शाहरुखच्या घरी गेलेली व्यक्ती आणि सैफच्या घरी गेलेली ही व्यक्ती ही तीच असावी असा संशय पोलिसांना। अगदी सूरज, असे सोबत रहा। आपण आताच्या घडीच्या या 2 महत्त्वाच्या बातम्या सांगतोय। शाहरुख खानच्या घरामध्ये सुद्धा 2 दिवसांपूर्वी मन्नत बंगल्यामध्ये घुसण्याचा एकाने प्रयत्न केला होता। सैफचा हल्लेखोर आणि शाहरुखच्या घरामध्ये घुसणारा एकच आहे का असाही संशय सध्या पोलिसांना आहे। दुसरी एक महत्त्वाची बातमी, सैफ अली खानवरती हल्ला करणारा जे काही प्रकरण होतं त्यामध्ये आता एक मोठी अपडेट येते। एकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ही जी ताब्यात घेतलेली व्यक्ती आहे तोच हा हल्लेखोर होता का या संदर्भामधला तपास आता सुरू आहे। त्यामुळे या 2 बातम्या आपण बघतोय। एकीकडे सैफ अली खान वरती हल्ला करणाऱ्याला त्यापैकी एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि दुसरीकडे शाहरुखच्या घरामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने 2 ते 3 दिवसांपूर्वी कोणीतरी प्रयत्न केला होता अशी ही माहिती समोर येते आहे। तर अमेय राणे आमचे प्रतिनिधी आहेत, आपण त्यांच्याकडून अपडेट्स घेऊयात। अमेय, एकाला आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि आता ओळख पटवण्याचं काम सुरू आहे की हल्लेखोर हा तोच होता का? नक्कीच मुंबई पोलिसांच्या विविध टीम्स ज्या या संशयित व्यक्तीच्या शोधात होतात त्यांना कुठेतरी यश मिळताना आता आपल्याला पाहायला मिळतंय। कारण की ज्या पद्धतीनं आपल्याला जी ABP माझाच्या सूत्रांना माहिती मिळाली होती की हा जो संबंधित व्यक्ती होता तो बांद्रा स्टेशनवरच्या सुद्धा एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाला होता आणि तिथून तो वसई विरारच्या दिशेला गेल्याची माहिती मिळत होती। याच संदर्भात आता वांद्रे पोलिसांच्या एका टीमला एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला घेऊन ही टीम नुकतीच वांद्रे पोलीस स्टेशन परिसरात दाखल झाली आहे। या व्यक्तीकडनं आता अधिक चौकशी केली जाते। हा त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेला व्यक्ती होता की हा तोच व्यक्ती होता जो CCTV फुटेजमध्ये दिसतोय, याची आता पोलीस चौकशी आणि तपास करत आहेत। त्यामुळे या व्यक्तीकडनं काही महत्त्वाची माहिती मिळते का? मुंबई पोलिसांनी या घटनेनंतर बिल्डिंगमधल्या अनेक लोकांची चौकशी केली होती। सिक्युरिटी गार्ड असतील, त्या बिल्डिंगमध्ये काम करण्यासाठी येणारे जे कामगार होते त्यांची सुद्धा चौकशी झालेली होती आणि त्यांच्याकडनं जी त्यांच्या खबरी नेटवर्ककडनं माहिती मिळाली होती त्यांना सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेलं होतं। अशाच प्रकारच्या एका व्यक्तीला आता वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशीसाठी बोलावलेलं आहे। या व्यक्तीकडनं आता नेमकी काय माहिती मिळते? जो संशयित फरार आरोपी आहे त्याच्या शोधात काही नवे धागेदोरे आता पोलिसांना मिळालेले आहेत का हे या संदर्भात आता थोड्याच वेळात स्पष्ट होईल। परंतु मुंबई पोलिसांच्या ज्या विविध टीम्स सैफ अली खानच्या घरात घुसलेल्या व्यक्तीच्या शोधात होतात त्यांना कुठेतरी आता यश मिळताना आपल्याला पाहायला मिळतंय आणि या व्यक्तीला घेऊन आल्यानंतर जी पथकं होती
त्यांना आणखीन काही लीड्स मिळत आहेत का? कारण की अशी जी सूत्रांकडनं आणि पोलिसांकडनं जी बातचीत केली आहे त्यांच्याकडनं माहिती मिळते की या व्यक्तीकडे फोन असण्याची शक्यता खूप कमी होती. जर एखादा फोन त्याच्याकडे असता तर तो नंबर ट्रेस करून त्याच्या मागावर पोलीस लवकर पोहोचू शकतात, परंतु तशी शक्यता इथं दिसत नाही आहे. त्यामुळे जी IQ माहिती आहे किंवा खबरी नेटवर्कच्या माहितीवर मुंबई पोलीस या प्रकरणी जास्त विसंबून आहेत आणि या प्रकरणी जर हा सराईत गुन्हेगार होता आणि हिस्ट्री शीटर होता तर त्याच्याकडनं अन्य काही गुन्ह्यांची सुद्धा उकल होऊ शकते. जसं आपल्याला माहिती मिळते की काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या मन्नतमध्ये सुद्धा अशाच प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न समोर आला होता. CCTV तसे फुटेज सुद्धा मिळाले आहे, परंतु शाहरुखच्या मन्नतच्या जी संरक्षण भिंत आहे ती आधीच फार उंच आहे आणि त्याच्यावरती आणखीन संरक्षक जाळीसुद्धा आहे. त्यामुळे तिथं हा प्रयत्न फसला आणि शक्यता पोलिसांच्या वतीनं अशी वर्तवण्यात येते आहे की हा जो सैफच्या घरी घुसलेला संशयित व्यक्ती होता त्याच व्यक्तीनं शाहरुखच्या घरी सुद्धा अशाच प्रकारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला होता. या संदर्भात सुद्धा आता पोलीस अधिक चौकशी आणि तपास करतायत. त्यामुळे या परिसरात सध्या चिंतेचं काहीसं वातावरण आहे, कारण की दोन मोठ्या दिग्गज सेलिब्रिटींच्या घरी जर अशा प्रकारे घुसखोरी होण्याचा प्रयत्न होत असेल तर सर्वसामान्य नागरिक सुद्धा कितपत सुरक्षित आहेत. त्यामुळे पोलिसांवर सुद्धा या प्रकरणात काहीसा दबाव आहे. गेल्या काही दिवसात वांद्रे पोलीस स्टेशनच्या परिसरात ज्या एकामागोमाग एक घटना घडल्या आहेत त्यांच्या दृष्टीनं सुद्धा आता पोलीस चिंतेत होते आणि त्यांच्यावर कुठेतरी निश्चितच दबाव होता. आणि सैफ अली खानच्या या प्रकरणानं हे प्रकरण अधिक गंभीर आहे, कारण की घरात घुसून जर इतक्या मोठ्या सेलिब्रिटीवर हल्ला होऊ शकतो तर पोलिसांची नक्कीच रात्रीची गस्त कुठेतरी कमी पडते किंवा ज्या त्या इमारतीत सुरक्षा रक्षक होते त्यांच्यावर सुद्धा विसंबून कितपत राहायचं असा सवाल आता तिथे राहणारे आसपासचे जे नागरिक आहेत ते सुद्धा चिंता व्यक्त करत आहेत. त्यामुळे लवकरात लवकर त्या आरोपीला पकडून मीडियासमोर आणि कोर्टात प्रोड्यूस करणं हा पोलिसांच्या समोरचा सर्वात मोठा प्रयत्न आहे आणि आता त्याच प्रयत्नात असलेल्या पोलीस टीम्सला कुठेतरी यश मिळते आणि एका व्यक्तीला ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. यामिनी, अगदी अमेय. सूरज सावंत सुद्धा आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देत आहेत. सूरज, ज्या पद्धतीनं एकीकडे सैफ अली खान वरती जो हल्ला झाला त्या प्रकरणी एकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतले, दुसरीकडे जो ताब्यात घेणारा व्यक्ती आहे तोच व्यक्ती शाहरुख खानच्या मन्नत बंगल्यामध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होता असाही पोलिसांना संशय आहे. वांद्रेमधला हा जो परिसर आहे अत्यंत सुरक्षेचा असा मानला जातो, मात्र सेलिब्रिटींना टार्गेट केलं जातंय का? त्यांच्या घरामध्ये घुसखोरी करायचा प्रयत्न किंवा चोरी करण्याचा प्रयत्न, त्यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न होतोय का? यामिनी, नक्कीच आपण अनेक घटना अशा मागच्या पाहिलेल्या आहेत की या ठिकाणी म्हणजे वांद्रे असेल, जुहू असेल, या ठिकाणी जे उच्चभ्रू राहतात त्यांच्या ठिकाणी अनेकदा अशा प्रकारच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. कधीतरी त्यांना आतमध्येच डांबून ठेवलं जातं आणि मग चोरीचा उद्देश साध्य केला जातो. आणि आता सैफ अली खानच्या घटनेत जर आपण पाहिलं तर तसाच प्रकार होता की कुणाच्याही न कळत हा आरोपी घरात शिरला आणि त्याच्यानंतर चोरी करून तो त्याच मार्गाने पसार होणार होता. मात्र त्याचपूर्वी महिला कर्मचाऱ्यांना कुठेतरी त्याच्यावरती संशय आला आणि नंतर हे संपूर्ण प्रकरण घडलं. अशा अनेक घटना या वांद्रे परिसरात मागील अनेक दिवसांपासून किंवा अनेकदा झालेल्या देखील आहेत. मग त्यावेळी मग त्या ठिकाणी CCTV कॅमेरे असोत किंवा सुरक्षा रक्षक असोत, असे असून देखील जर अशा घटना होत असतील तर हे आरोपी रात्रीच्या वेळी फिरत असतात तर मग पोलीस त्या ठिकाणी पेट्रोलिंग करतात की नाही हा देखील प्रश्न उपस्थित असतो. कारण या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हा संपूर्ण परिसर हा उच्चभ्रू आहे. त्याचबरोबर रात्रीच्या वेळेस त्या ठिकाणी फारशी वर्दळ नसते आणि ह्याच संधीचा अंधाराचा फायदा घेऊन हे आरोपी अशाच उच्चभ्रू लोकांच्या घरात जातात, ज्या ठिकाणी आपला मोटिव्ह जो आहे तो साध्य करण्याचा प्रयत्न करतात. या एकूणच सैफ अली खानच्या हल्ल्या प्रकरणात एका संशयिताला नुकताच वांद्रे पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. माझ्या मागे आपण दाखवू शकतो त्या ठिकाणी जे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांचं केबिन आहे त्या ठिकाणी त्याची चौकशी सुरू आहे. हा संशयित आहे, हा नेमका तोच आहे का? CCTV आणि इतर मार्गांद्वारे त्याचा व्हेरीफाय केलं जाणार आहे. त्याचबरोबर त्याचं त्या दिवशीचं लोकेशन्स काय होतं, तो तिथे होता का, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं त्याच्याकडनं घेतली जातील आणि त्यानंतर हा आरोपी तोच आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे. प्रामुख्याने सांगायचं झालं तर या आरोपीच्या शोधासाठी जवळपास 20 पथकं पोलिसांची ही नेमण्यात आलेली आहे. त्यामध्ये गुन्हे शाखेची जवळपास 8 ते 9 पथकं आहेत, जे झोन 1 पासून ते झोन 10 पर्यंत ही सर्वच पथकं गुन्हे शाखेचे काम करत आहेत. मात्र दुसरीकडे पोलिसांची देखील विविध पथकं ही कार्यरत आहेत आणि अशातच महत्त्वाचं म्हणजे कुठेतरी पोलिसांमध्ये देखील एक कॉम्पिटिशन पाहायला मिळते की गुन्हे शाखा आणि लॉ अँड ऑर्डर यामध्ये कोण या आरोपीला प्रामुख्याने पकडणार. आणि याच गोष्टींमुळे कुठेतरी 30 तास झाले तरी आरोपी अद्याप जेरबंद झालेला नाहीये का हा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय.
अगदीच सांगायचं झालं तर वरिष्ठ पोलिसांकडनं या संपूर्ण बातमीला दुजोरा दिला जात नसला तरी कुठेतरी प्रत्यक्षदर्शी या ठिकाणी पाहायला मिळतंय की अनेक ज्या गोष्टी आहेत या पोलिसांसोबत शेअर केल्या जात नसताना पाहायला मिळतंय। त्यामुळे हा आणलेला आरोपी हा तोच आहे का इतर कुठल्या गुन्ह्यातला आहे हे पाहणं आता महत्त्वाचं राहणार आहे। सूरज, ज्या पद्धतीने हा आरोपी आणि शाहरुख खानच्या घरामध्ये घुसण्याचा जो प्रयत्न करत होता तो आरोपी हा एकच असल्याचं बोललं जातंय किंवा असा संशय आहे खरं तर पोलिसांना। पण ज्या वेळेला शाहरुख खानच्या घरामध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा तर काही तक्रार दाखल केली नव्हती। मात्र पोलीस आता जसं वेगवेगळ्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास करतायत तर शाहरुखच्या बंगल्याबाहेरच्या सीसीटीव्हीचा सुद्धा शोध काही घेतला जाणार आहे का पोलिसांकडून? नक्कीच आपण पाहतोय की शाहरुख खानच्या बंगल्याबाहेर हाय सिक्युरिटी खरं तर असतेच, त्यांच्या पर्सनल देखील सिक्युरिटी असते, सीसीटीव्ही आहेत, सुरक्षा भिंत जर पाहिली तर 12 ते 13 फूट सुरक्षा भिंत आहे आणि त्याच्यावरती जी सुरक्षा रक्षकाची जी जाळी आहे ती लावण्यात आलेली आहे। त्यामुळे जो संशयित होता तो त्या नेमकं त्या भिंतीवरती कसा चढला आणि नंतर त्या जाळीच्या पार तो जाऊ शकला नाही, कारण त्या ठिकाणी सुरक्षा जी जाळी लावण्यात आली होती त्यामुळे त्याला पार आता आलं नाही। मात्र तिकडे पाहिलं तर सीसीटीव्ही होते, कुठेतरी जाळी तोडण्याचा प्रयत्न झाला आणि त्याच्यानंतर ते 2 ते 3 दिवसानंतर तो जाळी तोडण्याचा प्रयत्न झाल्याचे समोर आलं। त्यामुळे सीसीटीव्ही तपासल्यानंतर एक संशयित त्या ठिकाणी दिसल्याचं देखील कळतंय। मात्र या संपूर्ण प्रकरणात अद्यापही कुठेही शाहरुख यांच्याकडनं किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडनं पोलिसांशी संपर्क झाला नसल्याचं कळतंय किंवा त्यांनी त्याबाबत तक्रार दिली नसल्याचं देखील कळतंय। मात्र अशा पद्धतीनेच हे आरोपी आतमध्ये शिरतात आणि जे आपल्याला उद्दिष्ट आहे चोरीचं ते साध्य करण्याचा प्रयत्न करतात। त्यामुळे पोलिसांना संशय आहे की शाहरुखच्या घरात गेलेला व्यक्ती हा सैफ अली खानच्या घरात गेलेला व्यक्ती हा साम्य असल्याचा संशय पोलिसांना आहे। आपण पाहतोय की पोलीस स्टेशनच्या बाहेर त्या एका संशयितांवरून मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी हालचालींना वेग आलेला आहे। मात्र हा तोच आहे का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। त्याची चौकशी सुरू आहे। यामध्ये सीसीटीव्हीतला व्यक्ती आणि तो प्रत्यक्ष यामध्ये अनेकदा खूप फरक असतो। अनेकदा आरोपी स्वतःचा ओळख लपवण्यासाठी केस कापणे, दाढी कापणे किंवा शर्ट बदलणे यासारखे प्रकार देखील करत असतात। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा तेव्हाच होईल जेव्हा पोलीस समोरून सांगतील की हा तोच आरोपी आहे आणि त्याचं नाव आणि इतर डिटेल्स त्याच्यावर किती गुन्ह्यांची नोंद आहे या संपूर्ण प्रकरणाची माहिती आता पोलिसांकडनं येणं अपेक्षित आहे। अगदी सूरज, असे सोबत रहा। अमेय राणे यांच्याकडे जाऊयात, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स घेऊयात। अमेय, आपण बघतोय की संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि ही तीच व्यक्ती असल्याचा सुद्धा संशय आहे ज्याने शाहरुखच्या घरामध्ये सुद्धा घुसखोरी करायचा प्रयत्न केला होता। मात्र अमेय, एकीकडे शाहरुखच्या घराच्या बाहेर जसं सूरज म्हणत होते तशा 12 ते 13 फूट उंच असं कंपाऊंड वॉल आहे, त्याच्यामधून एखादी व्यक्ती आतमध्ये जाऊ शकते आणि नंतर सुरक्षाची ज्या जाळ्या आहेत तिथपर्यंत ती पोहोचते, किंवा मग काल ज्या पद्धतीने हीच व्यक्ती सैफ अली खानच्या थेट घरामध्ये शिरते, हल्ला करते। सुरक्षेमध्ये सुद्धा खूप मोठी चूक आहे असं म्हणू शकतो का आपण? नक्कीच सुरक्षेमध्ये कुठेतरी चूक आहे आणि 2 वेगवेगळ्या या इमारती आहेत। आपण जर मन्नतच्या बाबतीत बोलायचं झालं तर मन्नत हा सी फेसिंग बंगला आहे आणि मन्नतची जर आपण टोपोग्राफी लक्षात घेतली, भौगोलिक त्याचं दृष्टिकोनातून असलेलं स्थान, ते एक उतारावरती आणि एक उंच असा चढण आहे बाजूला आणि तिथून ती भिंत जी आहे ती रस्त्याच्या बाजूला अगदीच मोठी आणि त्यानंतर ती पुढे पुढे होत जाते आणि त्याच्यानंतर मागच्या बाजूला जी इमारत आहे ती सुद्धा तेवढ्याच उंचीची आहे। परंतु फ्रंट बाजूला जर आपण पाहिलं तर ती तेवढीशी उंच इमारत नाही आहे, परंतु तिथं 24 तास हा सुरक्षा रक्षकांचा पहारा असतो। त्याचबरोबर तिथं जे पोलीस असतात त्यांची सुद्धा एक गस्ती चौक ठेवलेली आहे। गेल्या काही दिवसात शाहरुखच्या सुद्धा काही धमकीचं प्रकरण आलं होतं, त्यानंतर या परिसरात जेवढ्या सेलिब्रिटी आहेत, खास करून सलमान खान ज्याच्या घरावरती काही दिवसांपूर्वी गोळीबार झाला होता आणि त्यानंतर शाहरुख खानला आलेली धमकी, याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तिथं गस्त वाढवली होती। परंतु जसं आपल्याला माहिती आहे की त्या भिंतीच्या वरती सुद्धा एक सुरक्षे रक्षक जाळी आहे आणि एक छोटीशी जागा आहे जिथं दर वाढदिवसाला किंवा ईदच्या दिवशी शाहरुख खान येऊन त्याच्या चाहत्यांना संबोधित करत असतो। ती जी जागा आहे ती तितकीशी उंच नाही आहे, त्यामुळे मागच्या बाजूने जर एखाद्यानं रात्रीच्या वेळेस घुसण्याचा प्रयत्न केला असेल तर तो करता येऊ शकतो। दुसरीकडे सैफ अली खानचं निवासस्थान हे संपूर्णपणे चारी बाजूनी रेसिडेन्शियल सोसायटींनी गजबजलेला परिसर होता, एकाला एक खेटून अशा इमारती तिथं आहेत। त्यामुळे एका इमारतीतनं दुसऱ्या इमारतीत सुद्धा जाणं त्या परिसरात शक्य आहे आणि सैफच्या घरी सुद्धा तसाच प्रकारचा घुसखोरी झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक संशय आहे।
त्यामुळे या प्रकरणी आता पोलीस कशा पद्धतीनं ह्या संपूर्ण प्रकरणांना हाताळत आहेत, आसपासच्या रहिवासी इमारतीत आणि बँड्रासारखा हा जो परिसर आहे तिथं त्यांचे सोशल ग्रुपसुद्धा बऱ्यापैकी ॲक्टिव्ह असतात. तिथले नागरिक हे सजग आहेत. नागरिकांचे सुद्धा वेगवेगळे सोशल ग्रुप आहेत, सोशल मीडिया ग्रुपवरती सुद्धा ते ॲक्टिव्ह असतात. एकमेकांना बऱ्याच प्रमाणात हे लोक परिचित असतात. ही बँड्राची खासियत आहे. त्यामुळे रस्त्याने सुद्धा चालताना प्रत्येकजण जवळपास एकमेकांना ओळखत असतो, परिचित असतो. त्यामुळे अशा परिसरात जर एखाद्या सोसायटीत अशा प्रकारची घटना आणि हाय प्रोफाईल सोसायटीत घडते तर तो नक्कीच तिथं चर्चेचा आणि चिंतेचा विषय ठरतो. त्यामुळे या परिस्थितीत आता मुंबई पोलिसांची जबाबदारी ही फार मोठी आहे. कारण की जर बांद्रासारख्या परिसरात अशी घटना घडू शकते तर त्याचे माध्यमांमध्ये पडसाद उमटतात आणि संपूर्ण त्याचे राजकीय पडसाद उमटतात, सामाजिक पडसाद उमटतात. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना रोखण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकाचा मुंबई पोलिसांवरचा जो दृढ विश्वास आहे तो कायम ठेवण्यासाठी आता मुंबई पोलिसांना तातडीनं हा जो संशयित आरोपी आहे त्याला ताब्यात घेणं गरजेचं आहे. आणि नेमकं या शाहरुखच्या असू दे किंवा सैफ अली खानच्या घरात घुसखोरी करण्यामागचा त्या व्यक्तीचा काय हेतू होता हे शोधण्याचं आव्हान पोलिसांच्या समोर आहे. आणि सगळ्यात पहिली प्रायोरिटी त्यांची तीच राहील की जी पथकं विविध दिशेला या आरोपीचा शोध घेत आहेत त्यांना काहीतरी यश येईल आणि या आरोपीचा थांगपत्ता लागून त्याला लवकरात लवकर पोलीस अटक करून कोर्टासमोर हजर करतील आणि त्यानंतर सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येते. यामिनी. अगदी अमेय, तुम्ही असं सोबत राहा. पुन्हा तुमच्याकडून काही अपडेट्स घ्यायचे आहेत. आताची ही दोन दृश्य आपण बघतोय. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला होता. सैफ अली खानवरती ज्याने हल्ला केला तो हल्ला करणारा आरोपी आपण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झालेला पाहतोय. आणि जी दुसऱ्या बाजूला आपण जी काही दृश्य बघतोय संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आणि हल्लेखोर आणि हा संशयित हा एकच होता. या अनुषंगाने सध्या तपास सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.